रामकृष्ण आणि मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्याकडे नवीन ब्लॉगमध्ये. तर मी तयार करत आलो निघालो. चला हो, चावी द्या. चावी द्या ती वस्तू सर्व बघा ना मला ते थोडी कुठं आवडतं इथं काय म्हणतो काय झालं पायाला? कुठं घातलं नव्हतं. नवीन कुठं घेतलं शायनिंग मारते मग तीच कुठं घालून घेतलं तिकडं. हा, नीट जा. मी जाईल आज. ओके तर मित्रांनो, मस्त की बाप्पांसोबत मी निघालेलो सकाळ सकाळ स्टेशनसाठी. त्याच्यात आम्हाला झालेलं लेट. आम्हाला 6:35 झालेले घरात आणि 6:46ची ट्रेन. सो आम्ही पटकन घाईघाईत निघालो. मग कॉलेज सुटल्या स्टेशनला येऊन जरा बसलेलो. जरा मस्त कसं म्हणजे उभाच होतो, तिथं बसला जागा नव्हती. मग तिकडे जरा व्हिडिओ काढायची. तिथं येऊन थांबलेली ट्रेन मुंबईसाठीची. मग घरी आलो. दुपारचे बघा तर 2:30 वाजलेत, म्हणजे 2:35 झालेत. आणि इथं बसलेत, अण्णांना काही झोप येत नाही. 2:35 झालेत. आई झोपल्यात. आईंचा उपवास आईने नाश्ता म्हणजे जेवले आहे ते उपवासाचं खायला झाली फराळ झोपले झाले ते. पण मी तर जरा दही खातो आहे. दही होतं ते मागं आणलेलं आईने 1 तारखे म्हणजे आता मागंच आणलेलं आईच्या उपवासाच्या वेळेस थोडंसं उरलेलं ते आता खातो आहे. नंतर बसायचा अभ्यास आला. अभ्यास करायचा आपल्याला. अभ्यास करायचा आज घरी आई नाही आहे तर बघायला. सो प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे. पुराव्यासाठी आपण व्हिडिओसुद्धा काढणार आहे. टाईमलॅप्स मी लावीन. आईला पुरावा पाहिजे अभ्यास केला की नाही. आईला तसा विश्वास आहे माझ्यावरती, पण एक केलेला पुरावा असलेला बरा. कारण की तुम्हाला नेहमीचं माहिती आहे, जेव्हा जेव्हा मुलं अभ्यास करतात 4-4 तास आणि जसंच पुस्तक बंद करून हातात मोबाईल घेतात, तसेच आई येऊन बघते की हा मुलगा मोबाईल बघतो. आईला काय वाटतं, हा मोबाईलच बघतो. त्यापेक्षा अभ्यास केलेला बरा. आता मी तुम्हाला ना बसताना टाईम दाखवेन आणि उठताना टाईम पण दाखवेन. ओके तर मित्रांनो, आता वाजले दुपारचे 3:13 दिले जाते. बघू शकता तुम्ही 3:13. मी 3:13ला तर अभ्यासाला बसतो. मी टायमरसुद्धा लावला आहे माझ्या ह्याच्यामध्ये 3:13. थांबा पण ह्याच्यामध्ये आता परत टायमर लावू. क्लॉक स्टॉपवॉच. जेव्हा पण मी उठणार तेव्हा मी हे बंद करणार. आता मी स्टार्ट केलं आहे. आता आपण अभ्यासाला स्टार्ट करूया. चला. आणि मी आज करतोय केमिस्ट्री. कोणता टॉपिक करतो तुम्हाला ते पण सांगतो मी. शंका आलेली. मी करतोय 6वा चॅप्टर रेडॉक्स रिॲक्शन, जे आम्हाला युनिट टेस्टला असणार आहे एक्झामला जानेवारी महिन्यात. ते रेडॉक्स रिॲक्शन 6वा चॅप्टर आहे. तो मी आज स्टार्ट करतोय. मित्रांनो, आता 4:13 झाली आहेत. करेक्ट 1 तास झाला आहे. आपण बघू किती वेळ झाला मला अभ्यासाला बसून. आपण ते सुद्धा बघूयात. आपण स्टॉपवॉच लावलेली ना, बघा 1 तास होत आला आहे. ॲप्रॉक्सली किती 20-30 सेकंद बाकी आहेत मोजून. ॲप्रॉक्सली 1 तास होत आला आहे. मी जरा स्वतःहून ट्राय केला अभ्यास करायचं. म्हणजे नाही झालं ते यूट्यूबला वगैरे पण बघितलं, नोट्स वगैरे पण काढले बघा.
अभ्यास चालू आहे आपल्या जोरात. एक दोन टॉपिक म्हणून करतो. आता उठतो तर जरा ब्रेक घेतो. 1 तास कंटिन्यू बसलो अभ्यासाला. आता उठतो, चहा पितो, नाश्ता करतो, मग परत अभ्यासाला बसतो तासभर. मग परत क्लासला पण जायचं आहे. मित्रांनो, आज परत एकदा ती कोरियन मॅगी जे 2 पॅकेट आणलं होतं त्यातलं 1 पॅकेट मागच खाल्लं तर हे दुसरं पॅकेट आहे. आता उकळती आहे. त्याला जरा 5 मिनटं उकळू देतो. मग त्यातलं पाणी काढून त्याच्यामध्ये तेल आणि मसाला टाकायचा आहे. नाही तिकडे आज परत इथे खाऊयात. पाण्याची बॉटल घेऊन बसावी लागणार आहे बाजूला. मागच्या वेळेस मी 2 लिटर पाणी पिलेलं, 2 लिटर. म्हणून आता मॅगी आपली रेडी झाली आहे. मॅगी नाही, ते नूडल्स बोलता येईल आपल्याला, कोरियन नूडल्स. सो आता आपले कोरियन नूडल्स रेडी आहेत. तुम्ही माझी हालत बघून घ्या. आता एकदम नॉर्मल, मी काहीच नाही केलं. हे एवढं तिखट आहेत ना, म्हणून मी खास करून अख्खा ग्लास भरून पाणी घेतलं आहे प्यायला. खूप भयंकर तिखट आहेत, भयंकर. म्हणजे बोलतात ना, तांबडा पाण्याचा रस्ता पण यापेक्षा तिखट नसेल. जोलो चिप्स असतो ना, जोलो चिप्स, त्याच्या 50% असू शकतं. 50 ते 30% तिखट असू शकतं त्याचं. सो पाणी घेऊन बसायचं तुम्ही खाणार असाल तर. तुम्हाला मी ना खाल्ल्यानंतर दाखवतो माझं तोंड कसं होतं आहे ते. माझी हालत बघू शकता. अक्षरशः माझ्या तोंडात तर माझ्या पाणी यायला लागलं, एवढी तिखट झालेली आज तर. मी ना 2 चमचे साखर खाल्ली आहे, ते ग्लास भरून 2 वेळा पाणी पिलो आहे. सगळा कफ वितळला माझ्या गळ्यातला. अक्षरशः एवढी तिखट आहे ती मॅगी. सर्दी जरी असेल ना, नक्की ट्राय करा, सगळी सर्दी निघून जाईल. संध्याकाळचे बघा 5:45 होतं. आता मला जायचं आहे क्लासला. स्वतः पटकन मी तयार होतो, जातो क्लासला. आई अजूनपर्यंत आले ना, आईला यायला 8 वाजणार आहेत. सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला, ब्लॉगला लाईक करा. चॅनलवर नसेल त्यांना सबस्क्राईब करा. भेटू उद्याचा ब्लॉग मध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू, गुड नाईट.